अधिक मासाचा आज आपण अध्याय 25वा पाहणार आहोत. तर 24 अध्याय पूर्ण झालेले आहे आणि पुढचे सुद्धा अध्याय आपल्या चॅनलवर येणार आहेत, म्हणून चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. चला सुरू करूया. श्री गणेशाय नमः. ऐका भाविक जन सकळ, मल महात्म अतिरसाळ, श्रवण केलिया तत्काळ, झडे कलिमल निजशिष्टे, साक्षात लक्ष्मी नारायण, तयाचा संवाद जान, एरलापनी का नव्हे जान, करा श्रवण भावार्थ, विष्णुरुवाच श्रुणी श्रोणी, वक्षमी फल यज्ञमल मासजम, सर्वदानोत्थम फल पापोत्ती मानव, सर्वव्रताधिको मासः, सर्वदानाधिको मतः, सर्वेषेमेव मासाय नमैन मेवाधिको मतम, स्नानं दानं जपो होमं, स्वाध्यायो हरितोषमन्नं, मलिमुलिच्य प्रकरत वेतन मनतं, फलमाप्नुयातं, स्नानेनाथ व्रतेनाथ, दीपदानेन वा पूजनेन विप्रस्त, तथा गोपूजनेन च, शुक्राद्रपातक घोर पापसंघात मुद्दम, संप्राते मलमासेषु तत्त्वभस्मात्, श्री विष्णू साक्षात आपण, लक्ष्मी ते म्हणे एक वचन, मलमास परम पावन, करी श्रवण शुभानने, सकळ तीर्था माझी प्रयाग, पूर्ण किंवा शास्त्र माझी सुदर्शन, वेदा माझी सामवेद, जान श्रेष्ठपण तया ते, व्रता माझी एकादशी, सप्तपुरी माझी काशी, उत्तम स्नान गंगेसी, भागीरथीसी जेवी घडे, पुराणा माझी श्री भागवत, अर्था माझी भागवतीतार्थ, शास्त्रा माझी वेदांत, निश्चित मासांत मलमास हा, या माझी उत्तमोत्तम प्रकारी संपूर्ण दानते, जो अंगीकारी सदा सर्वदा मनोच्छाव स्वीकारी, तरी जन्म फेरी निवारे, स्नान दान होम जप स्वाध्याय ऐसे जे जप तप, मलमासी करिता अमोप, तरी नासे पापतयाचे, दीपदानादि विप्रसेवन, भावे की जे ब्राह्मण संत पर्ण, दान वस्तू की जे दान, तरी पावे सदन तो माझे, तयाचे शुष्क अथवा घोर, पातकाचा मी न करी विचार, भस्म करी मी समग्र तत्सत्वर, नाही उशीर मजलांगी, ऐसे वचन नारायणाचे, आकुर्णुनी लक्ष्मी वदेसाचे, स्वामी या महिमाने याचे, अधिक ऐकले, लक्ष्मीरुवाच, हे स्वामी जनार्दन सर्वेश, यथाशक्ती आजरे जो दानास, तरी इतुके पुण्य प्राप्त होय त्यास, नवल वचनास वाटतसे, तरी स्वाभाविक कवनाला, शक्तीनुसार दान धर्म घडला, कोण पावन कोण उद्धारला, ऐक पाहिजे कथिला वृत्तांतुम, ऐकुनी ऐसे उत्तर, बोलता झाला सर्वेश्वर, म्हणे कथानक परिकर, श्रवण करी शुभानने, ऐक कमळ लक्षणे, वरदे पुरातन इतिहास, शुभ दे अरुंधती आणि पार्वती संवादे, सुखप्रद श्रवण करी, एकदा कैलासा प्रती जाती, झाली अरुंधती सती, नेमोनिया पार्वती प्रती, अनुवादा संतोषे, तव तो मलमासाचा दिवस, प्राप्त होता त्या समयास, अरुंधती वदे देवीस, ऐक वचनास माझिया, तू तव जगत्रय जननी, साक्षात आदि भवानी, सदा वससी सानिधानी, खट वांग पाणी वश्य केला, कवन पुण्याचे कोटी, पूर्वी आचरलीस गोमटी, ते मज निवेदी हातवटी, बोलता होटी लाजे मी तव ऋषी भार्य सत्य, तुझ लांगी सर्व असावे श्रुत, परीने नतपणे असे पुसत, न यावे कोपाते मज लांगी, मास पक्ष वर्षे दिन, कोठे नवे तुझे आगमन, टाकून या कैलास भुवन, कोठे न जासी शुभानने, वृद्धव्रतार सदांचा पाही, भस्मोद्धारण सदा देही, सुगंध द्रव्याची वार्ता नाही, लवथावीत गज चर्मे, उदक प्राशना तुंबिनी फळ, भक्षावया पात्र नरकपाळ, ऐसे असे परित्रैलोक्य पाळ, म्हणती अचळ अविनाशी, ऐशी अविनाश काशी, कवन पुण्य जोडले तयासी,
ते कृपा करून या मजसी संकलित अर्थासी वदावे. ऐकून अरुंधतीचे वचन देवी करी हास्यवदन. मग वदती झाली आपण गौरी रमण तो शकजे. पार्वती वाच अरुंधती यदा मात्रा एवं स्नेह निर्जता भ्रतु समीपे. वात्सल्य दिनोद्देनात भाषणात मग वदतसे पार्वती सती. ऐके बाई अरुंधती भरता आमचा भोळा पशुपती. स्नेहे मज प्रति पाळित जेवी पुत्र लांगी कृपाळू माता. स्नेहवृद्धी प्रति पाळिता तेवी माते भोळानाथ. कृपा करीत स्नेह भरे भ्रताराची कृपा परिपूर्ण. असलिया दुजे नाठवे जाण माहेर नाठवे ते लागून. भ्रतार पूर्ण स्नेहा दाळू नाना परी विनोदे रीती. समयी संतोष विमज प्रती हेत व पूर्वीची रीती. तेही पद्धती वेगळीच मी असता पितृगृही. कुमारी दशा प्राप्त देही ऐसे असता एके समयी. दुर्वास आले भेटीसी तापिया माझी शिरोमणी. महाराज तो दुर्वास मुनी तेने माझी अपितया लागुनी. निवेदिला कहाणी ते ऐका मलमास महिमा परिकर. मुनी रावो वदला अपार तेथेची मी होऊन तत्पर. श्रवण रंदी आकर्णिले. मग तेथेची बसला हेत मीही आचरे नित्य नित्य. संपूर्ण साधिलेसे व्रत पिता करवीत उद्यापन. तया पुण्य करुणी जानो प्रसन्न झाला त्रियनयन. अर्धांगी ठाव देई म्हणून वदता तथास्तु ऐसे म्हणे. तोची व्रत प्रभाव फळला शंकरा ऐसा प्रतिप्राप्त झाला. मलमास महिमा परिकर न भूतो न भविष्यती. ऐसे सांगता पार्वती बोलती झाली अरुंधती. म्हणे कृपा करून मज प्रती व्रत पद्धती निवेदीपे. मी व्रत संपादीन भावार्थे जाण आचरेन. विना व्रते दानाविन निरर्थक जाण जन्म हा. ऐसे बोलता विनयवाणी ऋषी भार्या शिरोमणी. मग बोलती झाली भवानी तेची श्रवणी परिसऊ. पार्वती म्हणे शुभ कल्याणी ऐक हो माये साध्वी शिरोमणी. मासा माझी प्रतिदिनी एक अरुंधती सुशिळे. द्वादशी संक्रांती पाही त्या विभागीतल्या मासाच्या ठाई. प्रतिमासा ते पर्वे सर्वही पुण्यदेही आचरती. परिया मलमासाच्या ठाई संक्रती ठेवीची नाही. म्हणून असकृत पाही म्हणती जाण निश्चयसी. म्हणून पर्वकाळ उत्तमोत्तम येथे कीजे दान धर्म. तेने योगे पार्वती रमण निज धाम वैकुंठी. येथे जे जे जैसे दान कीजे स्नान विधी आचरिते. ऐसे तैसे फळ पाविजे सायास न करिता अनायासे. ऐसे वाक्य वदता गौरी एरी मागुती नमस्कारी. मस्तक ठेवी चरणावरी म्हणे कृपा करी स्वामिनीये. तरी मल महिमा अनुपम्य मज निवेदावा संपूर्ण. तुम्ही केले व्रत तेही जाण करावे कथन मजलांगी. स्वयमी अंगीकारीन तया व्रता लागी आचरेन. इतुके देई कृपादान करी पावन जननीये. ऐकोनिया ऐसेची वचनाते उमा निवेदित सतीयते. म्हणे ऐके संपूर्ण व्रताते जे मी आचरले भामिनी. तेची कथिते तुझ लागुनी प्रातकाळी स्नानाते सारुणी. चंद्रमौळी ते नमस्कारुणी बैसे पूजनी आदरे. षोडशोपचारे पूजा समस्त साहित्येसी यथस्थित. काही नून पदार्थात उणे पडो निधी सर्वदा. मग अश्वत्थातळी आसन घालून बैसे निवांत मन. तेथे गौरी पचकाते स्थापून करी पूजन यथाविधी. गौरी पंचक माझिये माते ते मज आदन दिधलेसे तेने. करीतसे तेची मी पूजन भाव धरुणी अवधारी. पंचामृत पूजा सोपस्कारी नित्य पूजिती पंचगौरी.
धूपदीप पुष्पे नाना परी अर्पिणी धारी पूजनी सौभाग्याती वस्त्रे कज्जल अर्पी दक्षिणेसी फल तांबूल नैवेद्य षडश सुपरिमळ अर्पी निर्मळ भावार्थे ऐसी पूजा संपूर्ण मासवरी करीत असे जानमी सुंदरी मग उद्यापना ते स्वीकारी तेही परी अवधारी पाचारुणी विप्रपंचकाते सह दाम्पत्यासी तयाते वस्त्र अलंकारादी सहिते भोजनाते षडस ऐसे करिता उद्यापन विप्रे दिधले अशी वर्चन अक्षयी सौभाग्य नवे खंडन साधिले पूर्ण व्रतासी ऐसे संपूर्ण मासवरी जान मौनीची एक भुक्त करून व्रत साधिले संपूर्ण फल पूर्ण प्राप्त झाले ऐसे व्रत माझी या आनंदाचे तुंते निवेदिले आजिसाचे जरी आचरसी नेमाचे फल तयाचे प्राप्त होय हे व्रत करीती जाणारी त्या पुत्र प्रसवती संसारी अक्षयी सौभाग्याची परी लाहे संसारी परिसाते संपूर्ण व्रत प्रभावी ऐसा अरुंधतीने अकर्णीला सोरसा नमोनी उमेच्या चरण जसा पुसोने गृहा पातलीसे स्वगृही जाऊन त्वरे व्रतारंभ करीतसे आदरे पूर्ण होताच निर्धारे अखंड सौभाग्याते पावली ख्याती जिची त्रिभुवनी पूजिती जिते सुख सुरवर मुनी त्या व्रताची ऐसी करणी तुझ लागुनी कथेला ऐसा इतिहास पाही लक्ष्मी प्रति वदे शेषशायी अरुंधती पार्वती संवाद पाही वदला स्वदेही नारायण तोची कथा भाग आगवा निवेदिला श्रोतिया सर्वा भावे करुणी आचरावा मग पहावा प्रत्ययो ऐसे हे गौरी पंचक व्रत पूजा करावी नेमस्त तेने सौभाग्यवर्धन श्रियास पावे निश्चित आदरेसी आता अविश्वास अंतरी ग्रंथी न धरावा निर्धारी तेची वर्णो आता परी कथा बरी उत्तराध्यायी जे विश्वास न मानिती ग्रंथास तयाची व्यवस्था कैसी आसे तेची परिसा सावकाश पुढती प्रसंगास आदरे जे बोलिला स्वये नारायण तेची कथू श्लोकाधारे करून मनोनी न करावा अनुमान मानावे वचन दासाचे स्वस्ती श्रीमल महात्म ग्रंथ पद्मपुराण सारोद्धार समंत मनोहर सूत विरचित्त पंचविंशतिमो अध्याय गोढा श्रीकृष्णार्पणमस्तु इति पंचविंशतिमो अध्याय संपन्नम। तर अशाच पद्धतीने पुढचे सुद्धा अध्याय येणार आहेत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।